विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत। आज आपण जो प्रॉब्लेम घेणार आहोत तो आपल्या टेक्स्टबुकमध्ये 14 क्रमांकाचा आहे। चॅरिटेबल हॉस्पिटल, पेज नंबर 123 वर दिलेला आहे। फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन has been provided by Vivekananda Charitable Hospital, Latur. You are required to prepare income and expenditure account for the year ending on 31st March 2019 and balance sheet as on that date. लातूरमधल्या एक सुप्रसिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट आहे, दवाखाना आहे, त्याला विवेकानंद हॉस्पिटल असं आपण म्हणतो। त्या दवाखान्याचा आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे आहे, आपल्याला माहिती दिलेली आहे। या प्रॉब्लेममध्ये देखील पूर्वीप्रमाणेच ओपनिंग बॅलन्स शीट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। याप्रमाणे आपल्याला गणित करावयाचं आहे। तर ॲडजस्टमेंट असलेल्या पदांना टिक करून घ्या। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पहा। लाईफ मेंबरशिप फीस आणि पेमेंट बाजूला परचेस ऑफ ड्रग्स, एवढ्या दोन पदावर ॲडजस्टमेंट आहेत। आणि ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंग आणि ॲम्ब्युलन्स अशा दोन पदाला ॲडजस्टमेंट आहेत। या दोन पदालाही टिक मार्क करा आणि प्रॉब्लेम सोडवायला आता तयार व्हा। तर पहा, आता बॅलन्स शीट आपण पूर्ण करून पुढे चलूया। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला दिलेला आहे कॅपिटल फंड 11 लाख। रकमा मोठे आहेत, काळजीपूर्वक रकमांचं लेखन करा जेणेकरून बेरजा आपल्या चुकणार नाहीत। तर कॅपिटल फंड 11 लाख आपल्याला दिलेला आहे। 11 लाख रुपयाचा भांडवल निधी दिलेला आहे। हा भांडवल निधी आपण जहा ओपनिंग बॅलन्स शीटला असलेला तो तसाच आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला सुद्धा घेतो। कॅपिटल फंड हे 11 लाख रुपये। नेक्स्ट आहे बँक लोन 6,50,000, 6,50,000चं बँक लोन आहे आपलं। आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवर जर ओव्हरलुक केलं तर कुठेही हे लोनचं पेमेंट केलेलं आहे असं दिसत नाही, म्हणून लोन आपल्याकडे आणखी कायमच आहे। म्हणून लायबिलिटी साईडला लोन लिहा, बँक लोन। $6,50,000। यानंतर आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स आहे। जेव्हा हे ड्रग्सचा आयटम येईल त्यावेळेला आपण याचा विचार करूया। आता ॲसेट साईड पहा, बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला देखील तशाच प्रकारे बिल्डिंग घेऊन टाका। वर दोन ओळी जागा सोडा आणि खाली लिहा बिल्डिंग। बिल्डिंग आहे 10,50,000। यावर ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडा। नंतर ॲम्ब्युलन्स 4 लाख, ही आपली ॲसेट आहे। हे 4 लाख। नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ ड्रग्स। जेव्हा ड्रग्सचं पद रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये येईल त्यावेळेला याचा विचार करू आपण। हॉस्पिटल इक्विपमेंट्स, दवाखान्यातील उपकरणं, ही देखील ॲसेट आहे। ॲसेट साईडला घेऊन टाका, हॉस्पिटल इक्विपमेंट्स। ॲडजस्टमेंट नाही, रक्कम सरळ बाहेर घेऊन टाका, 3,04,000।
नेक्स्ट आहे कॅश इन हँड, हे 4000. हे आता ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग कॅश बॅलन्स आपण घेत नाही, आपल्याला माहीत आहे. क्लोजिंग कॅश बॅलन्स घेतो, जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्लोजिंगला असतं ते. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटकडे वळूया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट बाजूचे पदं अगोदर नोंदवून घेऊ. बॅलन्स ब्रॉट डाऊन 4000 जे आत्ता आपण पाहिलेलं आहे तेच ओपनिंग बॅलन्स आहे, ते आपण विचारात घेत नाही. पुढचा आहे सबस्क्रिप्शन 2,22,000, वर्गणी 2,22,000. हे आपली इन्कम आहे, म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन. $2,22,000. यावर ॲडजस्टमेंट नाही, सरळ बाहेर घेतलं तरी चालतं. हे 2,22,000. पुढे लाईफ मेंबरशिप फीस 30,000. यावर ॲडजस्टमेंट आहे, इथे घेऊन टाका अगोदर बाय लाईफ मेंबरशिप फीस ₹30,000. ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडा. पुढे चला हॉस्पिटल रिसिप्ट्स. हॉस्पिटलमध्ये इतर मार्गाने तपासणी फीस वगैरे मिळालेलं उत्पन्न आहे आपल्याला 5,10,400. हे आपलं सर्व उत्पन्न आहे बाय हॉस्पिटल रिसिप्ट्स. $5,10,400. आता पेमेंट साइड. परचेस ऑफ ड्रग्स ₹2 लाख. आपल्या ड्रग्ज म्हणजे औषधाची खरेदी हा खर्च आहे, म्हणून खर्च बाजूला लिहायचा आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला टू परचेस ऑफ ड्रग्स. हे आहे 2 लाख. आता विद्यार्थी मित्रांनो चांगलं लक्ष द्या, पहा. 2 लाख रुपयाच्या ड्रग्स आपण खरेदी केले, त्याचं पेमेंट केलेले 2 लाख रुपयाचं. या 2 लाख रुपयामध्ये इन्क्लूड्स ₹40,000 फॉर 2017-18, म्हणजे मागच्या वर्षाचे 17-18चे आपण 18-19 मध्ये येतो. आपण 31 मार्च 2019ला, म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 हे आपलं फायनान्शियल इयर आहे. आणि 17-18 हे आपल्यासाठी पाठीमागचं वर्ष आहे. पाठीमागच्या वर्षाचे काही ड्रग्सचे आपले पैसे द्यायचे राहिले होते, जे मागच्या बॅलन्स शीटमध्ये आहेत. पहा लायबिलिटी साईडला पहा बरं तुम्ही. आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स 50,000. मागच्या वर्षी जी औषधं खरेदी झालेली होती, औषध तर आलेले होते, पण औषधाचे पैसे दिलेले नव्हते. आपण 50,000 रुपये द्यायचे होते, आणि ते 50,000 आता या 2 लाखामध्ये आपण दिलेले आहेत. सांगतात इथं इन्क्लूड्स ₹40,000 फॉर 2017-18. 2017-18चे यात 40,000 समाविष्ट आहेत. दिले यावर्षी पण आहेत गेल्या वर्षीचे, म्हणून यावर्षी जरी पैसे दिले असतील तरी चालू वर्षाचा तो खर्च नाही. चालू वर्षाचा करेक्ट खर्च काढण्यासाठी अशा खर्चामध्ये जर मागचे पुढचे काही समाविष्ट असतील तर ते बाजूला काढून टाकावे लागतात. तसं हे मागचे 40,000 गेल्या वर्षीचे आहेत, चालू वर्षाचा खर्च नाही, म्हणून या पेमेंटमधून काढून टाकायचे आहेत आपल्याला 40,000. म्हणून लिहा मायनस फॉर लास्ट इयर ₹40,000. म्हणजे चालू वर्षाचा ड्रग्सवर खऱ्या अर्थानं खर्च आपला आता आहे 1,60,000. आणखी काय ॲडजस्टमेंट याच्यावर असेल ती पुढे आपण विचारात घेऊ. आता आणखी एक बाब याच्यामध्ये चांगली लक्षात ठेवा.
मागच्या वर्षीच्या औषधाचे आपलं देणं होतं 50,000चं, बरोबर आहे. हे 50,000पैकी आपण चालू वर्षामध्ये 40,000चे इथं दिलेले आहेत, इथं उल्लेख दिलेला आहे आपल्याला. मग 40,000 दिले म्हणजे आणखी 10,000 अजून द्यायचे आहेत आणि कधी ना कधी आपल्याला हे द्यायचे आहेत. म्हणून हे आपण पुन्हा एकदा, जसं गेल्या वर्षीच्या लायबिलिटीला 50,000 लिहिले होते, आता 40,000 देऊन टाकलेत, तसं आता चालू वर्षाच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकावं लागेल आपल्याला. आणि आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स असं म्हणून लिहावं लागेल. तर लायबिलिटी साईडला घ्या इथं आता आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स. इथं कंसात लिहा 2017 and 18 रुपीज 10,000. हे मागच्या वर्षाचं देणं आणखी शिल्लक राहिलेलं आहे. जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत ते फिटत नाही, आपल्यावर लायबिलिटी म्हणूनच राहणार आहे. तशा प्रकारे आपण लायबिलिटीला घेऊन टाकलेलं आहे. नंतर सॅलरी टू स्टाफ 85,000, 85,000 स्टाफला वेतन दिलेलं आहे, म्हणून पहिलं पद हे घेऊन टाकायचं टू सॅलरी टू स्टाफ 85,000. नेक्स्ट आहे ऑनरेरियम टू डॉक्टर्स. जे डॉक्टर्स काही बाहेरून व्हिजिटला येतात, काही ऑपरेशनला येतात, तपासणीसाठी येत असतात, काही विशेष आजाराची लोक आठवड्याला, महिन्याला, 15 दिवसाला येत असतात. अशा लोकांना काही मानधन द्यावं लागतं, मोबदला द्यावा लागतो आणि हे देखील हॉस्पिटलचा खर्च असतं. म्हणून खर्च बाजूला लिहून टाका ऑनरेरियम टू डॉक्टर्स. तर इथे एक ओळ जागा सोडा. टू डॉक्टर्स 4 लाख. नेक्स्ट आहे रिपेअर अँड मेंटेनन्स 18,000. हा देखील खर्चच आहे टू रिपेअर्स. मेंटेनन्स 18,000. नेक्स्ट आहे फर्निचर. चालू वर्षामध्ये आपल्या दवाखान्याने 45,000 रुपयाचं फर्निचर खरेदी केलेलं आहे, म्हणून हे ॲसेट साईडला लिहून टाकायचं आहे फर्निचर. फर्निचर यावर काही डेप्रिशिएशन वगैरे ॲडजस्टमेंट नाही, सरळ बाहेर घेऊन टाका 45,000. नंतर जनरल एक्सपेन्सेस, सामान्य खर्च, हे एक्सपेन्सेस साईडला घेऊन टाका टू जनरल एक्सपेन्सेस. रुपये 16,000, 16,000. नेक्स्ट आहे आता बॅलन्स कॅरीड डाऊन 2,400. हे क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे, आपल्या ॲसेट साईडला घेऊन टाका कॅश इन हँड 2,400. हां, अशा प्रकारे आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट संपलेलं आहे. तर चला आता ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट. ऑन 31st March 2019 स्टॉक ऑफ ड्रग्स वाज व्हॅल्यूड ॲट ₹22,000. आपण औषध खरेदी केलेलं आहे 2 लाखाचं, त्यातले 40,000 मागच्या वर्षाचे दिलेले आहेत, म्हणजे चालू वर्षामध्ये
1,60,000चं औषध खरेदी केलेलं आहे आणि पाठीमागचा शिल्लक स्टॉक होता पहा, आपल्या ओपनिंग बॅलन्स शीटला दिलेला आहे पहा, स्टॉक ऑफ ड्रग्स 42,000. आपल्याला एकूण औषधावर खर्च किती झाला हे काढून खर्च बाजूला नोंदवायचं आहे. हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे आपण पूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे, स्पोर्ट्स मटेरियलच्या वेळेला पाहिलेलं पहा. अगदी त्याचप्रमाणे काढायचं हे सुद्धा. आपल्या औषधावर एकूण खर्च किती झाला हे काढण्यासाठी खरेदी केलेली रक्कम, त्यामध्ये मागच्या वर्षीचा असलेला स्टॉक अधिक करायचा आणि चालू वर्षी जो शिल्लक राहिलेला माल आहे तो पुढच्या वर्षी वापरला जाणार आहे, म्हणून तो यावर्षी दाखवता येत नाही, यावर्षी मायनस करायचा. म्हणून सोपं सूत्र कशा प्रकारे, अगोदर खरेदी केलेली औषधे पहा, ड्रग्स परचेस्ड 1,60,000 ॲड ओपनिंग स्टॉक आणि मायनस क्लोजिंग स्टॉक. म्हणून ओपनिंग स्टॉक आपण याच्यात ॲड करूया. ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलन्स शीटला आहे स्टॉक ऑफ ड्रग्स 42,000. तर यामध्ये अधिक करा प्लस ओपनिंग स्टॉक 42,000. एकूण वर्षभरात वापरण्यासाठी आपल्याला उपलब्ध झालेलं औषध आहे 2,02,000चं. उपलब्ध झालेलं 2,02,000चं आहे, पण त्यापैकी शिल्लक राहिलं 22,000चं, म्हणून याला मायनस क्लोजिंग स्टॉक 22,000चं शिल्लक राहिलं. म्हणजे प्रत्यक्ष औषधावर आपला खर्च किती झाला, औषध किती वापरण्यात आलं ते पहा. 2 गेले 0 आणि 10मधून 2 गेले 8 राहिले. 1,80,000चा आपला औषधावर खर्च आहे. अशा प्रकारे टोटल खर्च काढायचा आहे. म्हणजे दिलेले खरेदी केलेलं औषध 1,60,000, त्यामध्ये मागच्या वर्षी शिल्लक असलेलं 42,000, असं दोन्ही मिळून आपल्याला वापरायला मिळालं 2,02,000 आणि त्यातून शिल्लक राहिलेलं आपण चालू वर्षी वापरलं नाही, पुढच्या वर्षी वापरणार आहोत, इथून काढून टाकायचं 1,80,000. आता हे काढून टाकलेले आपल्यासाठी ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाकायचं आहे. स्टॉक ऑफ ड्रग्स 22,000. अशा प्रकारे ही पहिली ॲडजस्टमेंट झाली. दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग ॲट 5% पर ॲनम अँड ऑन ॲम्ब्युलन्स ₹30,000. बिल्डिंगवर आपल्याला 5% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे, म्हणून डेप्रिशिएशन यातून मायनस करायचं आहे, मायनस DEP. DEP 5% हा करायचा आपल्याला. नंबर 1 DEP ऑन बिल्डिंग. आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं सूत्र माहीत आहे. दिलेली किंमत गुणिले टक्केवारी भागिले 100. दिलेली किंमत आहे 10,50,000 आणि गुणिले 5 भागिले 100. अशा प्रकारचं सूत्र आहे आपलं. सूत्राप्रमाणे कॅल्क्युलेशन करून घ्या. बरोबर 500 500 5 5 25ला 5 हातचे 2 500 हे 2 आणि 5 1 5. 52,500 हे डेप्रिशिएशन आलं. आपलं यातून वजा करून घेऊया 52,500. 0 0 10मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 9 9मधून 2 गेले 7 राहिले, इथं राहिले 4 4मधून 5 जात नाही, तिकडचा आहे घेतला 14 केलं, 14मधून 5 गेले 9 राहिले, इथं राहिले 9. 9,97,500 हे डेप्रिशिएशन एक्सपेंडिचर बाजूला घेऊन टाका. टू DEP ऑन बिल्डिंग ₹52,500. नंतर ॲम्ब्युलन्सवर डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायला रक्कम काढूनच दिलेली आहे 30,000. हे 30,000 उरतात 3,70,000. आता हे डेप्रिशिएशन घेऊन टाका. टू DEP ऑन ॲम्ब्युलन्स
30,000, हे 30,000. ॲडजस्टमेंट नंबर 2 संपलेली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 3, लाईफ मेंबरशिप फीस आर टू बी कॅपिटलाइज्ड. त्या आजीवन सभासदत्व शुल्क, त्याला आपण म्हणतो लाईफ मेंबरशिप फीस 30,000 आहे. ही सर्वच्या सर्व कॅपिटलाइज करा, म्हणजे कॅपिटल फंडामध्ये आधी करून टाका म्हणून सांगितलं. म्हणून इथून मायनस करायचं आणि लिहायचं कॅपिटलाइज्ड 30,000. इथं येईल डॅश आणि इथं ॲड होईल, ॲड लाईफ मेंबर फीस ₹30,000. अशा प्रकारे ॲड केला आपण कॅपिटल फंडामध्ये. आता आपल्या बॅलन्स शीटच्या आयटमी संपलेल्या आहेत, ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. हां, तर आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रथम क्लोज करूया. कोणती बाजू जास्त येते प्रथम पहा, थोडक्यात कॅल्क्युलेशन करून. $5,06 लक्ष, 2,737. आपण डेबिट बाजू बघू. बहुतेक डेबिट बाजू जास्त येते. 0 हे 5, 5 आणि 8 13, 13 आणि 6 19, 19 आणि 2 21, 21ला 1, हातचे 2, 2 आणि 8 10, 10 आणि 8 18, 19 20, 20 आणि 5 25, 25 आणि 3 28ला 8, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7,81,500. हे इकडे ठेवून टाका, 7,81,500. इकडची बेरीज निश्चितच कमी होणार आहे. म्हणजे आपल्याला पहा, आता या दोन्हीची बेरीज करून घेऊ. आपल्याला डेफिसिट येणार आहे हे 4, 2, 2 आणि 1 3 आणि 5 आणि 2 7, 7,32,000. आपलं एक्सपेंडिचर आलेलं आहे 7,81,500 आणि इन्कम आलेलं आहे 7,32,400. याचा अर्थ या ठिकाणी एक्सिस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम असं होणार आहे. आपल्याला तूट निर्माण होणार आहे. खर्च आपला जास्त आहे, उत्पन्न कमी आहे, म्हणून या खर्चातून उत्पन्न वजा करा. 7,81,500. हे पहा, 1 11 म्हणून 2 गेले, 9 राहिले, इथं राहिले 7 म्हणून 3 गेले, 4 राहिले, 7 7 गेले 0. 49,100 हे आपलं डेफिसिट आलेलं आहे. ते इथं लिहून टाकायचं आहे आपल्याला, डेफिसिट. बाय डेफिसिट. यालाच म्हणायचं एक्सिस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. ही तूट आली आपली 49,100. आता ही तूट आपण या कॅपिटल फंडामधून मायनस करायचे, कारण तोटा आहे. आपल्याला माहीत आहे, आपण भागीदारी संस्थेमध्ये तोटा आला की भागीदाराच्या भांडवलातून वजा करतो. तशा प्रकारे हे देखील तोटाच आहे. म्हणून आता कॅपिटल फंड आणि लाईफ मेंबरशिप फीस या दोन्हीची बेरीज करू, त्यातून आहे ते डेफिसिट वजा करून टाकून देऊ. 0,00,0,3,1,1 11,30,000 मायनस डेफिसिट आहे 49,100. हे वजा करून घ्या आता. 0,0,10 मधून 1 गेलं, 9 राहिले,
9 गेले 0, इथं राहिले 2, 12मधून 4 गेले 8 राहिले, इथं राहिले 1 0, हे 0 आणि हे 1, 10,80,900 शिल्लक राहिले. 10,80,000 बरोबर आहे का पहा. 10मधून 1 गेलं 9 राहिले, इथं राहिले 9, 9 गेले 0, इथं इकडचा 1 गेल्यामुळं 2 राहिले, म्हणजे 12मधून 4 गेले 8 राहिले, इथं राहिलं 0, 1 तिकडे गेल्यानंतर 0 म्हणजे 10,80,900. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट पूर्ण झालेलं आहे. आता टॅली करून बघूया. हे 0, हे 0, हे 9, हे 5, 8 आणि 7 14, 1 15ला 5, 5ला 1 आणि 1 मिनटं आपले बेरीज चुकत आहे इथं पहा. 0 9 9 9 9, पुन्हा हे 0 0 0, हे 50,000 आहेत, हे हजाराची संख्या आहे अशी. पुन्हा 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14ला 4, 1, 1 आणि 6 7 आणि हे 1, 17,40,900. अशा प्रकारे बेरीज येते. नंतर इकडे पहा 0, हे 0, हे 0, 4 आणि 5 9, 2 आणि 7 9, 9 आणि 4 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20ला 0, 2, 2 आणि 9 11, 11 आणि 7 18, 18 आणि 4 22, 22 आणि 2 24ला 4, 2, 2 आणि 9 11, 11 आणि 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17,40,900. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे.